श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार. गुरुपौर्णिमा निमित्त 21 दिवसाची स्वामी सेवा कशी करावी. गुरुपौर्णिमा 29 जुलैला आहे, तर आपल्याला 21 दिवसाची स्वामी सेवा करायची आहे. तर समजा आता आपल्याला काही पिरियड असेल, काही आपल्याला अडचण येत आहे किंवा गावाला जायचं असतं, लग्नामध्ये जायचं असतं, त्याच्यामुळे 21 दिवस आपले पूर्ण भरत नाही. म्हणून आपण आजपासूनच स्वामी सेवा करायला सुरू करायचं आहे. आपले जर महिन्यावारीमध्ये जर ते 5 दिवस आले, तर मग आपले 21 दिवस पूर्णमध्ये भरणार नाहीत. म्हणून आज 1 तारीख आहे. या दिवशी मला व्हिडिओ बनवायचं हेच कारण आहे की आपल्या ज्या महिन्यावारीचे जे दिवस असतात किंवा काही अडचणी असतात किंवा आपल्याला काही अचानक बाहेर जावं लागतं, ह्या सगळ्या कारणामध्ये आपली सेवा खंडित होते. म्हणून आजपासूनच आपण 21 दिवसाची स्वामी सेवा ही संकल्पयुक्त स्वामी सेवा करायची आहे. संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय? श्री स्वामी समर्थ सारामृतांचे 21 पाठ करायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर बसून हातामध्ये पाणी घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे की आपल्याला 21 पारायण आपल्याला करायचे आहेत. 21 अध्याय पूर्ण वाचला तर 1 पारायण होतो. म्हणून असे दररोज 21 अध्याय वाचून 21 दिवसाचं पारायण आपल्याला पूर्ण करायचं आहे. म्हणून आपले जे काही मनोकामना आहेत, आपल्या मनातली ज्या काही इच्छा आहेत, श्री स्वामी समर्थ महाराजांना सांगून मग ते पाणी तामणामध्ये सोडून मग आपल्याला हे वाचनाला सुरुवात करायची आहे. वाचन करताना समोर महाराजांचा फोटो असायला हवा. 1 शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. 2 शुद्ध अगरबत्ती, सुगंधित अगरबत्ती लावून बसायला आसन घेऊन घ्यायचं आहे आणि 1 पाट ठेवायचा आहे. त्याच्यावरती आसन ठेवून त्याच्यावरती तो श्री स्वामी समर्थ दिव्य स्वरूपी ग्रंथ आपल्याला ठेवायचा आहे. ग्रंथ ठेवून मग ग्रंथाची आपल्याला पंचोपचार पूजा करून आपल्या मनातल्या इच्छा असे स्वामी समर्थ महाराजांना सांगून मग आपण वाचायला सुरुवात करायची आहे. आता समजा आता एकाच बैठकीमध्ये हे वाचन केलेलं खूप शुभ मानलं जातं आणि एकाच वेळेमध्ये म्हणजे आज आपण जर सकाळी 10 वाजता जर वाचन केलं तर दररोज 10 वाजताच हा वाचन करायला पाहिजे. जसं आपल्याला जमेल त्या वेळेमध्ये ह्या ग्रंथाचं वाचन आपल्याला करायचं आहे. आणि ग्रंथ वाचन झाल्यानंतर स्वामी महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवून स्वामी महाराजांची जे कोणती तुम्हाला आरती येईल ती आरती आपल्याला करायची आहे. त्याचबरोबर जर आपल्याला नैवेद्य स्पेशल नैवेद्य असं काही बनवायचं नाही. घरामध्ये जो नैवेद्य आपण बनवतो, जे आपण नित्य रोजानं जे अन्न आपल्या घरामध्ये शिजतं तेच अन्नाचं नैवेद्य आपल्याला स्वामी महाराजांना दाखवलं तरी पण चालेल. अशा प्रकारे ह्या ग्रंथाचं वाचन करायचं आहे आणि गुरुपौर्णिमापर्यंत 21 अध्याय वाचून 21 पारायण पूर्ण करून महाराजांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि महाराजांना सांगायचं आहे की आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही समस्या आहेत त्यापासून दूर व्हावं आणि आपल्या जीवनातले जे काही अडथळे आहेत ते पण दूर व्हावं. म्हणून स्वामी महाराजांना विनंती करून ह्या ग्रंथाचं आपल्याला दिव्य स्वरूपी ग्रंथाचं पारायण पूर्ण करायचं आहे. तर आज 1 तारीख आहे. तुम्ही आजपासून चालू करा, उद्यापासून चालू करा किंवा पुढे 21 दिवसापर्यंत तुम्हाला काही अडचण येत नसेल तर ते पण करू शकता. जर काही अडचणी येत असतील तर मग तुम्ही आजपासूनच ह्या पारायणाला सुरू करू शकता. तर हे संकल्पयुक्त पारायण करण्यासाठी आपल्याला काही नियम आहेत. तर नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे, ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. जर संतान प्राप्तीसाठी हा ग्रंथाचं पारायण करत असाल तर आपल्याला ब्रह्मचर्य पालन करण्याची गरज नाही. जर आपल्याला दुसऱ्या काही मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण हे पारायण करत असाल तर आपल्याला ब्रह्मचर्य पालन करायचं आहे. परान्न शक्यतो वर्ज्य करायचं आहे. तर हे पारायण खंड पडू नये ह्याची काळजी घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला ह्या दिव्य ग्रंथाचं पारायण पूर्ण करायचं आहे. 21 पारायण पूर्ण झाल्यानंतर स्वामी महाराजांच्या मंदिरात जाऊन आपल्या नारळ, खडीसाखर आणि पेढे, केळी वगैरे घेऊन आपल्याला ह्या ग्रंथाची सांगता आपल्याला करायची आहे. यथाविधी दान करून अन्नदान करू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही काही दान करू शकता आणि महाराजांना सांगून यायचं आहे की आपण 21 पारायण पूर्ण केलेले आहे आणि आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत ते पूर्ण व्हावं. त्याचबरोबर
हे पारायण झालं तर पुढची सेवा बंद करायची आहे का? तर नाही, आपल्याला नित्य सेवा ही चालूच ठेवायची.